वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. काय झालं गोव्याला? हे बघ आधी मला मोकळेपणाने सांग, त्यानेच कदाचित तुला बरं वाटेल. ही आग इतक्या सहजासहजी नाही विझणार मानसी. तुझ्या संसाराची पूर्ण वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुम्ही कधी आलात? आत्ताच तुम्ही रांगोळी काढत होतात तेव्हा. ते मी तुम्हाला रांगोळी काढताना बघून खूपच बरं वाटलं. खूप सुंदर. विश यू हॅपी दिवाळी. थँक्यू. चुकीच्या वेळी आलो का मी? हर्ष अचानक आल्यामुळे धक्का बसला. हो, असं सणावाराच्या दिवशी अचानक येऊनच सरप्राईज द्यायचं असतं. मी ह्यांना न सांगताच आलोय. बाय द वे, मी वरुण सुभेदार. मी हर्षवर्धन भोसले. आय नो. आणि तुम्हाला कोण ओळखत नाही. आपण याआधी एकदा फोनवरती बोललो होतो. अर्थात प्रत्यक्षात भेट झाली नव्हती कधी. चला, त्यानिमित्ताने दिवाळीच्या निमित्ताने का होईना आपली भेट झाली. नाईस मीटिंग यू. विश यू हॅपी दिवाळी. विश यू द सेम. आपण इथंच उभं राहायचं की? आय एम सो सॉरी. या ना. नाही, नको. मी फक्त हे दिवाळीचं गिफ्ट द्यायला आलो होतो. थँक्यू. दिवाळीच्या शुभेच्छा. येतो मी. अहो, असं काय करताय? आता थोडा वेळ मिळाला तर निवांत गप्पा मारूया ना? नाही, नको. तुमचं चालू द्या. उगाच तुमच्या गप्पांमध्ये मी कशाला, नाही का? नाही नाही, तसं काय नाही आहे. हो, तुम्ही प्लीज. हर्ष हर्षवर्धन. शारदा मॅडम, मी ज्या कामाकरता आलो होतो ते काम झालंय. आता येतो मी. पुन्हा एकदा दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. काय झालंय ना? काही नाही. तुम्ही या ना. नाही, नको. मी पण निघतो. मला अजून बऱ्याच लोकांना भेटायचं आहे. मी पुण्याला जायच्या आधी तुम्हाला फोन करतो. ओके. ओके. पुन्हा एकदा विश यू हॅपी दिवाळी. थँक्यू अँड विश यू द सेम. थँक्यू. बाय. ओके. अशा गमती होत राहतात. घ्या, मिठाई घ्या. अरे बापरे. अहो, खास कलकत्त्याहून मागवली आहे. माझा मावस भाऊ राहतो ना कलकत्त्याला. बंगाली मिठाई तुमच्यासाठी स्पेशल. मिठाई? अहो, आत्ताच एवढं जेवण झालंय.
पोटात आता अजिबात जागा नाहीये. अहो असं काय करता आदित्यराव, कितीही पोट भरलं असलं ना तरी स्वीटसाठी थोडीशी जागा असतेच बरं का. घ्या घ्या. घ्या ना. अहो विसरलंच. आदित्यराव घ्या, आमच्याकडून तुम्हाला दिवाळीची छोटीशी भेट. अहो अंगठी 2 तोळ्याची आहे. एवढी महागाची? याची काय गरज होती? अरे गरज कशी नाही? एकुलते एक जावई आहात तुम्ही त्यांचे, एवढं तरी त्यांनी करायलाच हवं. खरंय, घ्या ना आदित्यराव. नमस्कार करतो. अहो कशाला नव्हती. आयुष्यमान सुखी राहा. सुखी राहा. बरं आता निघतो आम्ही. अहो हे काय, थांबा ना जरा वेळ, गप्पा मारूया आपण. नाही मला आवडलं असं, पण घरी लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आणि उशिरा गेला तर वहिनी रागवेल. नाही, बरोबर आहे, पूजा नेहमी वेळेतच व्हायला हवी. खरं. चला येतो. या. आई येते. अधूनमधून येत चला, म्हणजे अर्थात मानसीला घेऊन या. आता हे तुमचंही घर आहे. हो नक्की. या. चल मानसी. वहिनी दिवाळीच्या शुभेच्छा. तुला पण. खूप सुंदर दिसतंय. छान दिसतंय ना. एकदम प्रसन्न वाटतंय. वहिनी तुम्हाला एक विचारू? विचार ना. तुम्हाला हे सगळं कसं जमतं? म्हणजे तुम्ही उत्तम स्वयंपाक करता, रांगोळी छान काढता आणि घरही सांभाळता. कसं जमतं हे सगळं? ईश्य, हे काय प्रत्येक गृहिणीला जमतंच की. पण तुम्ही गेले कित्येक वर्ष हे सगळं सांभाळताय. मला कदाचित नसतं जमलं. तुम्ही शिकवाल मला हे सगळं? खरं सांगू, सुरुवातीला वाटतं हे सगळं कसं जमेल आपल्याला, पण हळूहळू आपोआप जमतं. हा संसाराचा खेळ निराळाच आहे बघ. खेळता खेळता शिकता येतो, शिकवता नाही येत. असो, चला लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागायला हवं. हं? हो. आधी कुठे आहे? ते बाहेर देव्यानी बरोबर फटाके उडवते. झालं. मी आलेच फ्रेश होऊन. मस्त झालं. काय तू नाही घेतलंस? घेते ना यांच्याबरोबर. बाबा काही नाही, आईंची खूप आठवण येते मला. त्या तिथे एकट्याच असतील बिचाऱ्या. माझं एक काम करा. काय? मी ना आईंसाठी फराळाचा डबा भरून ठेवलाय, तो नेऊन द्याल त्यांना? अगं पण बाबा प्लीज नाही म्हणू नका. हे सचिन, ही बघ काय म्हणते. ऐकलंय मी. काय बोलणार?
मानलं तुला. तुझी सासू तुझ्याशी एवढं वाईट वागली तरी तिच्याबद्दलचं तुझं प्रेम काही कमी होत नाहीये. असो, काळजी करू नकोस, मी घेऊन जाईन डबा. बाबा तुम्ही कशाला? मी नेईन डबा. मी नेईन म्हटलंय डबा. झालं समाधान? हो. तुम्ही बसा ना, मी आपल्यासाठी पण फराळाचं आणते. शार्दूल, अरे आईने खास तुझ्यासाठी फराळ करून आणलाय. बघ ना कसं झालंय. प्रियंका. शार्दूल, हाय. कुठे आहेस तू? कधीपासून वाट पाहतोय तुझी. अरे तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते ना, म्हणून उशीर झाला. अगं याची काय गरज होती? ऑफकोर्स गरज होती. तुझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट. थँक्स. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अरे हो, हाय नेहा. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी. अरे हो, ही घे मिठाई तुझ्यासाठी. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू ही सगळीच मिठाई ठेव
अगं घे, तुला पाहिजे तेवढी खा, बाकीची घरातल्या नोकरांमध्ये वाटून टाक. हॅपी दिवाळी. काय ते शार्दूल, आता तुझा काय प्लॅन आहे? काही विशेष नाही. चल ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. मला ना ते खूप गुदमरल्यासारखं वाटतं. ओके, तू हो पुढे, मी आलोच. ठीक आहे, मी वाट बघते तुझी. प्रियंका. नेहा, हे गिफ्ट नंतर माझ्या रूममध्ये ठेव, कळलं? नमस्कार करते. हे तुमच्यासाठी. साडी? अहो, एवढी महागाची साडी आणायची काय गरज होती? काय संयोगिता, पाडव्याच्या दिवशी बायकोनी नवऱ्याला ओवाळणं हे जसं बायकोचं कर्तव्य असतं ना, तसंच नवऱ्याने बायकोला एखादं छानसं गिफ्ट देणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं. समजलं? म्हणून हे छान आहे.
हॅलो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. कशाला फोन केलायस तू? आज पाडवा आहे म्हणून. मग काय घेतलंस नवऱ्याकडून? तुला काय करायचं? अरे अरे असं कसं? मला पैसे देणार होतीस तू, विसरलीस? मला वाटलं होतं तेच घेशील आज नवऱ्याकडून ओवाळणीत. शट अप. चिडू नकोस, कारण ते मलाही करतायत. माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी तुला गिफ्ट दिलं असतं, पण तू तसं केलं नाहीस म्हणून हा भुर्दंड. कधी देतेस पैसे? मी देणार नाही. नो प्रॉब्लेम. मग आज माझ्या अंगणात दिवाळीचे जे मी फटाके फोडणार आहे ते मी उद्या तुझ्या घरी येऊन फोडतो. तुझ्या नवऱ्याला, त्याच्या भावाला, तुझ्या वहिनीला, सगळ्यांना आपल्याविषयी सगळं काही सांगून टाकेल. चालेल? हे बघ प्लीज, तू असं काही करू नकोस. मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज. हात बीत जोडायची काही गरज नाही. तू मला पैसे दे, मी तोंड बंद करतो. ठीक आहे, मी उद्या देते. ओके, किती वाजता? मी फोन करून कळवीन तुला. ठीक आहे, मग उद्या भेटूया. आणि हां, एक मिनिट. वन्स अगेन हॅपी दिवाळी.